त्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे त्या लांडग्याचं नावसुद्धा हे बदनाम केलं याने. ह्या लांडग्याचं नावसुद्धा बदनाम केलं. लक्षात आलं का? ऑपरेशन लांडगा. तुम्हाला काय वाटते? तुम्ही सुद्धा एक ऑपरेशन राबवा. त्याला नाव काय देणार हे ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही कुठलं ऑपरेशन राबवणार आहात, कुठल्या नावाने. कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, तुम्ही ऑपरेशन, अनेक प्रकारचे ऑपरेशन ऐकले असतील. अगदी हृदयाचं ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया केली आहे हृदयावरती, मेंदूवरती शस्त्रक्रिया केली आहे, किडनीवरती शस्त्रक्रिया केली आहे. असे अनेक शस्त्रक्रिया ऑपरेशन तुम्ही ऐकले असतील. आता ह्या ऑपरेशनच्या पलीकडे म्हणजे शरीरावरती होणारे शस्त्रक्रिया ऑपरेशन, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ऑपरेशन होतात. सिंदूर ऑपरेशन ऐकलं असेल ना तुम्ही? ही सुद्धा एक शस्त्रक्रिया आहे. मिसाईल सोडून सिंदूर ऑपरेशन, एका शस्त्राचा वापर केला आणि पाकिस्तानची चिरफाड केली. मित्रांनो, अशाच प्रकारचे आणखीन राजकीय वर्तुळामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ऑपरेशन केली जात आहेत. ते ऑपरेशनची नावं काय आहेत? सुरुवात कुठून झाली तर ऑपरेशन लोटस, ऑपरेशन कमळ. लक्षात आलं का? आणि या कमळ ऑपरेशनमध्ये दोन पक्षांची चिरफाड झाली. एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस. तुम्हाला अगदी चांगलं माहीत असेल. आता ही जी शस्त्रक्रिया आहे, हे जे ऑपरेशन आहे, ह्या ऑपरेशनच्या मागे कोण धुरंधर आहे, कोण त्याच्यामध्ये, कोणाचा काय किती हात आहे, किती पाय आहे, किंवा तो पूर्ण किती आतमध्ये आहे, हे तुम्ही ऐकलं असाल. पण त्याच एका ऑपरेशन नंतर, राजकीय ऑपरेशन नंतर आणखीन एक ऑपरेशन तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. ऑपरेशन टायगर. ऑपरेशन टायगर, वाघ. लक्षात आलं का? आता वाघ कोणाचा आहे? कमळ तुम्हाला समजला, लोटस तुम्हाला कळलं की भारतीय जनता पार्टी. आता वाघ म्हटला, टायगर म्हटला की तो शिवसेनेचा. शिवसेनेचं ते एक मानचिन्ह. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी शिवसेना स्थापित केली त्यावेळी ही मानचिन्ह त्यांनी स्वीकारलं, ते म्हणजे वाघ. आणि प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला वाघ पाहायला मिळतो, त्याचा चेहरा पाहायला मिळतो. अशी वाघाची गर्जना करणारी ती शिवसेना. मित्रांनो, पण नुकतंच आणखीन एक ऑपरेशन तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. आणि ते ऑपरेशन काय तर ऑपरेशन लांडगा. हास्यास्पद आहे की नाही? ऑपरेशन लांडगा. आता हा लांडगा कोण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ह्या लांडग्याने अनेक ऑपरेशनं केली, अनेक सर्जिकल स्ट्राईक केलेत, कोणाकोणावरती केलेत, कशा कशा प्रकारे केलेत हे तुम्हाला माहीत असेल. विसरलात का? हा लांडगा कोण आहे? तो आहे ना, त्याचंच ते वक्तव्य आहे, ऑपरेशन लांडगा आम्ही राबवू. असला तुम्ही म्हणताय की ऑपरेशन टायगर, आम्ही आता ऑपरेशन लांडगा राबवू, असा म्हणणारी व्यक्ती म्हणजे शिवसेना उभाटाचे सर्वेसर्वा कोण? उद्धव ठाकरे नव्हे, विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केलं की आता आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार आहोत. आणि मग कोणाकोणाची काय काय विल्हेवाट लावणार ती सांगता येणार नाही. आम्ही कोणाकोणावरती कशी काय शस्त्रक्रिया करू ऑपरेशन लांडगा वापरून. आता हे लांडगा, आता तुम्हाला कळलं असेल हा लांडगा कोण आहे. आता ह्या लांडग्याने अनेक ऑपरेशन राबवले आणि त्यांनी सक्सेस सुद्धा केले. ते ज्यावेळी हे आपले त्यांचे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले 2019 मध्ये, भारतीय जनता पार्टीला दगा देऊन त्यांनी मतदान केलं. अशा मतदाराला दगा देऊन हे उद्धव ठाकरे काय बनलेत? मुख्यमंत्री बनलेत. त्यावेळी हे ऑपरेशन राबवणारे कोण होते? हेच ते लांडगे, हेच ते ऑपरेशन लांडगा. आता त्याच्यामध्ये आणखीन एक लांडगा आहे, तो म्हणजे खुद्द शरद पवार. लक्षात आलं का?
लांडगा, लांडगा आला रे आला. आणि हीच अवस्था शेवटी त्या उद्धव ठाकरेची झालेली आहे. आणि खरोखरच आता लांडगा आलाय अशी परिस्थिती त्या उद्धव ठाकरेची का आली, तर ऑपरेशन लांडगा. आणि ह्या ऑपरेशन लांडग्याने केलेले हे सगळे ऑपरेशन, शस्त्रक्रिया, आणि त्यांचे सगळे हृदय काढून घेतलं, शस्त्रक्रिया करून त्यांचा मेंदूच काढून घेतला. उद्धव ठाकरेंचा मेंदूच काढून घेतला. त्यामुळे त्यांना सुचत नाही काय करायचं, काय बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं हे सुद्धा समजत नाही. कारण या लांडग्याने केलेली ही शस्त्रक्रिया आहे, हे लांडग्याने केलेलं ऑपरेशन आहे, ऑपरेशन लांडगा. उद्धव ठाकरे अजून भानावर आलेले नाही. त्यांनी शेवटी पोटातलं ओठावर आणलं या संजय राऊतांनी. आम्ही आता ऑपरेशन लांडगा राबवणार आहोत. ते त्यांनी कधीच राबवलं. 2019मध्ये ज्यावेळी युतीने ही निवडणूक जिंकली, युतीला बहुमत मिळालं, त्यावेळेला या संजय राऊतांनी काय केलं, एक ऑपरेशन राबवलं दुसऱ्या एका लांडग्याला सोबत घेऊन. तो लांडगा म्हणजे कोण, तर खुद्द शरदचंद्रजी पवार. आणि कोणाचं ऑपरेशन केलं, त्यांनी भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन नाही केलं, त्या युतीचं ऑपरेशन केलं. आणि त्या युतीचं ऑपरेशन करून त्यांनी शिवसेनेला वेगळं केलं. जे बहुमत मतदारांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला दिलेलं, त्या बहुमताला त्यांनी पायदळी तुडवलं ते ऑपरेशन करून. आणि उद्धव ठाकरेंना जी काही उर्मी होती, जी काय लालच होती, त्याला महत्त्वाकांक्षा म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री बनायचं होतं त्यांना, हे मान्य करतो, पण ही महत्त्वाकांक्षा नव्हती, ही होती लालसा, लालच. कारण महत्त्वाकांक्षा दुसऱ्याच्या जीवावरती पूर्ण केली जात नाही, स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कुवतीवरती पूर्ण केली जाते. पण उद्धव ठाकरेंनी लालचीने त्याला साथ दिली, त्या ऑपरेशनला साथ दिली. याचा उल्लेख आता नुकताच या संजय राऊतांनी केला, ऑपरेशन लांडगा. लक्षात येते का, काय विसरलात? मी मतदार राजाला विचारतोय, मी माझ्या व्ह्युअर्सला विचारतोय, विसरलात का? हे लक्षात आहे तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपले विचार मांडा. हा लांडगा, आणि हा लांडगा आला रे आला. आता हा लांडगा कधी येईल याची काय शाश्वती नाही आहे, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असणार. आतापर्यंत उद्धव ठाकरे लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, माझा बाप, माझा पक्ष, माझं चिन्ह. आता काय अवस्था आहे, शिवसेना उभाटा याचे खासदार सुद्धा त्यांना सोडून द्यायच्या मनस्थितीत आहेत. त्या 9 खासदारांपैकी 7-8 खासदार त्यांना सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. कारण काय, त्यांना ईडीची भीती नाही आहे किंवा भारतीय जनता पार्टीची भीती नाही आहे. म्हटलं जाते ना, ईडीची या CBIची भीती आहे, अमुकची भीती आहे, तमुकची भीती आहे. नाही मित्रांनो, हे सोडून जायच्या मागचं कारण काय आहे, की त्यांना सुद्धा राजकारण करायचं आहे, त्यांना सुद्धा आपलं राजकीय भवितव्य घडवायचं आहे, मग ते आमदार असो, खासदार असो. हे दाखवून दिलं पश्चिम बंगालच्या त्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जीच्या खासदारांनी आणि आमदारांनी, त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आणि आमदारांनी हरकत घेतली ममता बॅनर्जीची. त्यांना टाटा बाय बाय केलं. का केलं? कारण त्यांना स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे. त्यांना कळलं की आम्ही हिंदूंना विरोध करून ही अवस्था आपल्यावरती आणलेली आहे. आणि आजसुद्धा जर आपण ममता बॅनर्जी यांच्यासोबत राहिलो तर अंडीच खातोय. आज अंडीच मारली जात आहेत. ह्याच्या पुढे दाता बुक्क्याने मारलं जाईल, चपलेने मारलं जाईल, हकलवून लावलं जाईल, आणि आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल. परत आपण आयुष्यात खासदार, आमदार, साधा आपण नगरसेवक म्हणजे पार्षद सुद्धा बनू शकणार नाही, अगदी ग्रामसेवक सुद्धा बनू शकणार नाही, सरपंच सुद्धा बनू शकणार नाही. ही अवस्था, ही मानसिक अवस्था आता त्या नेत्यांमध्ये आलेली आहे. आणि ह्याचमुळे ते आता त्या पक्षाला सोडून जात आहेत. आता ममता बॅनर्जी या पक्षाला सोडून गेलेले ते आमदार आणि खासदार, तसेच आता शिवसेना उभाटा या पक्षाला सुद्धा त्यांचे खासदार आणि आमदार सुद्धा सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहे. तसेच जे शरद पवार यांच्यासोबत आहेत खासदार, हेही त्यांना सोडून जायच्या मनस्थितीत आहे. कारण त्यांचं राजकीय भवितव्य अंधारात आहे. पण हे संजय राऊत आपले आपलेचे तारे तोडायचे थांबलेले नाही आहेत. त्याने आता पोटातलं ओठावर आणलं आणि काय म्हणाले ते, आता आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार आहोत. अरे तुम्ही कधीच ते राबवलं, हे ऑपरेशन तुम्ही कधीच राबवलं.
2019मध्ये ते राबवलं आणि बाळासाहेबांनी जी उभी केलेली शिवसेना होती त्या शिवसेनेची तुम्ही माती करायचा प्रयत्न केला, संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकनाथ शिंदेंना लवकर जाग आली, लवकर जागे झालेत म्हणून ठीक आहे, अन्यथा ती शिवसेना मातीमोल झाली असती, नामशेष झाली असती जर ती आजही उद्धव ठाकरे यांच्या हातात असती तर. त्यांचा आपण आभार मानूया त्या एकनाथ शिंदेंचे. त्यांनी वेळेवरती निर्णय घेतला आणि ते शिवसेना घेऊन, शिवसेना हा पक्षाची सूत्र आपल्या हातात घेतली त्याने. त्या शिवसेना या पक्षाची सूत्र हातात घेतली आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे हे चमचे, हे गुलाम यांच्या पार्श्वभूमीवर लात मारली. त्यांना ह्या पक्षातून हकालपट्टी केली त्यांची. लक्षात येते का? ह्या पक्षाचे दोन शकलं पडलेली नाही आहेत. शिवसेना ही अखंड आहे, राष्ट्रवादी सुद्धा अखंड आहे. फक्त त्या शिवसेनेमधून उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव, त्यांचे हे विश्वप्रवक्ते, त्यांचे चाटे चमचे गुलाम यांची हकालपट्टी झालेली आहे. आणि मग त्यांनी तो शिवसेना उभाटा पक्ष स्थापन केलेला आहे, हे वास्तव आहे. तसंच त्या राष्ट्रवादीमधून त्या शरद पवारांची, त्यांच्या सुपुत्र, त्यांची पुत्री ती काय ते आपल्या सुप्रिया सुळे, त्यांचे ते पुतणे, ते नातू, असे अनेक जणांची त्यांनी हकालपट्टी केली अजितदादा पवार यांनी. भले अजितदादा पवार आज अस्तित्वात नाही आहेत, पण त्यांनी या शरद पवारांची, त्यांच्या चुलत्याची, त्यांच्या त्या चुलत बहिणीची, त्या आपल्या पुतण्याची हकालपट्टी केलेली आहे. कारण राष्ट्रवादी हा पक्षसुद्धा एकसंध आहे. आता शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांनी स्थापन केलेला नव्याने हा त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे हे दोन गट नाही आहेत. एक अभेद असा शिवसेना पक्ष आहे आणि एक अभेद असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आता ह्या आपलं संजय राऊतांनी परत एकदा उल्लेख केला की आम्ही आता परत एकदा काय करणार आहोत, ऑपरेशन लांडगा राबवणार आहोत. मित्रांनो, आता राबवण्यासाठी ह्या लांडग्याच्या हातात काय राहिलंय का, उरलंय का? त्यांनी तर ती सगळी माती करून टाकलेली आहे. आता फक्त एवढंच उरलेलं आहे की त्या उद्धव ठाकरेचं अस्तित्व मिटवून टाकायचं. आता ऑपरेशन जे केलं जाईल, करेल, त्याच्यामध्ये या उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मिटलेलं असेल, त्या राज ठाकरेचं अस्तित्व मिटलेलं असेल. त्या राज ठाकरेला, उद्धव ठाकरेला एकत्र आणून त्यांनी जे ऑपरेशन राबवलं लांडगा, त्याच्यामधून राज ठाकरेचं सुद्धा अस्तित्व संपलेलं आहे. त्या उद्धव ठाकरेचं अस्तित्व संपलेलं आहे. ते ठाकरे घराण्याचं अस्तित्व संपलेलं आहे. ते पवार घराण्याचं अस्तित्व संपलेलं आहे. त्या गांधी घराण्याचं, राहुल गांधी यांच्या घराण्याचं सुद्धा अस्तित्व संपलेलं आहे. त्याला कारण कोण? हे लांडगे. खुद्द राहुल गांधी सुद्धा एक लांडगाच आहे. हे जे आहेत ना केजरीवाल, लांडगाच आहे. हे सगळे ऑपरेशन लांडगा राबवत आहेत. या देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, देशाची माती करण्याचा प्रयत्न करत आहेत, या राष्ट्राचे दोन शकलं पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. हेच ते ऑपरेशन लांडगा आहे. या ऑपरेशन लांडग्याचं अस्तित्व लक्षात घ्या. आता एक कॉक्रोच पार्टी आलेली आहे. त्यांचा हे उद्दिष्ट तेच आहे, या राष्ट्राचं विभाजन करण्याचं. हे सुद्धा एक लांडगा, ऑपरेशन लांडगा हे ते राबवत आहेत. नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी, जंत पार्टी. जो जंत पोटामध्ये, प्राण्यांच्या पोटामध्ये परजीवी म्हणून राहतो, असा तो जंत, अशी ती जंत पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी, ही सुद्धा काय करते? ऑपरेशन लांडगा राबवते. मी देशवासियांना, राष्ट्र अभिमान जो ठेवतो, राष्ट्रभक्त जो आहे, देशभक्त जो आहे, त्यांना मी हे ऑपरेशन लक्षात आणून देतोय. तो ऑपरेशन म्हणजे कुठलं? तर ऑपरेशन लांडगा. आता ह्या लांडग्यांना सुद्धा आपण बदनाम केलं. त्या लांडग्याला, त्या सृष्टीने, त्या निसर्गाने, त्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे त्या लांडग्याचं नाव सुद्धा हे बदनाम केलं याने. ह्या लांडग्याचं नाव सुद्धा बदनाम केलं. लक्षात आलं का? ऑपरेशन लांडगा. तुम्हाला काय वाटते? तुम्ही सुद्धा एक ऑपरेशन राबवा,
त्याला नाव काय देणार हे ठरवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही कुठलं ऑपरेशन राबवणार आहात, कुठल्या नावाने. कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.